धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ जी तर ती लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातील लाभार्थी गावातील नागरिकांवर आलेले आहेत. कारण की महावितरणने जे तर ते पाणी पुरवठा शुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा जो आहे तर तो खंडित केलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहू शकतात का मी जो पाणी पुरवठा शुद्धीकरण केंद्र आहे तर या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का गेल्या 30 मार्च पासून जो आहे तर तो या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा जो आहे तर तो ठप्प झालेला आहे. अनेक भागातील नागरिकांना गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर वीज बिल आणि थकीत दंडाची रक्कम जी तर ती मोठी असल्याने ती आपण भरावी अशी मागणी जी तर ती महावितरणकडून कायम आहे. मात्र आतापर्यंत ह्या समितीच्या माध्यमातून जे तर ते 31 लाख रुपये भरण्यात आलेले आहेत. मात्र महावितरणने जे तर ते मोठी रक्कम भरावी अशी मागणी जी तर त्यांची कायम असल्याने या 16 गाव पाणी पुरवठा योजनेतील नागरिकांना जे तर ते आता कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि आता पाण्यासाठी जे तर ते आता भटकंतीची वेळ आलेली आहे. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक.